we will now see the clinical manifestation. That the clinical manifestation are actually symptoms of AIDS, and they have classified into 4 broad categories: initial infection with the virus and the formation of antibodies, usually 2 to 8 weeks after the initial infection. जे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन किंवा सिम्पटम्स आहेत एड्सचे ते 4 कॅटेगरीजमध्ये क्लासिफाय केले आहेत. पहिलं आहे इनिशियल इन्फेक्शन व्हायरस बरोबर, आणि मग नंतर त्याच्यामुळे अँटीबॉडीज फॉर्म झालेत. जवळजवळ हे 2 ते 8 आठवड्या इनिशियल इन्फेक्शनच्या नंतर होतात. असिम्प्टोमॅटिक कॅरियर स्टेट आणि असिम्प्टोमॅटिक कॅरियर स्टेट इन विच देर आर नो साइन्स ऑफ द डिझीज and incubation period ranges from 6 months to 10 years. असिम्प्टोमॅटिक कॅरियर स्टेटमध्ये त्या आजाराची कुठलंच लक्षण दिसत नाही, आणि हा जो पिरियड आहे त्याचा इन्क्युबेशन पिरियड 6 महिने तो 10 वर्ष असू शकतो. म्हणजे जर आपल्या त्या एखाद्या व्यक्तीच्या शरीरात हा व्हायरस गेला तर तो 6 महिन्यापासून 10 वर्षापर्यंत काहीच सिम्पटम्स न दाखवता राहू शकतो. ओके. Then the third one is the AIDS related complex ARC with one or more of the following clinical signs, that is recurrent fever for longer than 1 month, fatigue, unexplained diarrhea, night sweats, shortness of breath, loss of more than 10% body weight, etc. आता एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्समध्ये एक किंवा अनेक या खालील सिम्पटम्स दिसू शकतात. ताप असू शकेल, एक महिन्याच्या वर रिकरंट ताप असेल, चक्कर येत असेल, लूज मोशन्स काही कारण नसताना होत असतील, रात्रीच्या वेळेला स्वेटिंग जास्त होईल, नंतर दम लागणे किंवा ब्रेथ थांबणे, देन बॉडी वेट कमी होणे, जवळजवळ 10% बॉडी वेट कमी होणं. एड्स इज अन एंड स्टेज ऑफ HIV इन्फेक्शन अँड इट इज कॅरेक्टराइज्ड बाय लाईफ थ्रेटनिंग ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स लाईक निमोनिया, ट्युबरक्लोसिस, कपासी सार्कोमा एक्सेट्रा. एड्स हा अगदी HIV इन्फेक्शनचा एंड स्टेज आहे, ज्याच्यामध्ये जीव घेणे ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स होऊ शकतात, जसं निमोनिया, TB, कपासी सार्कोमा एक्सेट्रा. ओके. त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण काय करू शकतो. एड्सला ॲज सच क्युअर नाही आहे. एड्स हॅज नो क्युअर, हेन्स प्रिव्हेंशन इज द बेस्ट चॉईस. द फॉलोइंग स्टेप्स हेल्प इन प्रिव्हेंटिंग दिस डेडफुल डिझीज. People, particularly those in high risk group, should be educated about the HIV transmission. Then disposable needles and syringes should be used and disposed of properly and immediately. Sexual habits should be changed immediately. As such एड्सला कुठला उपाय नाही आहे, पण प्रिव्हेंशन ही बेस्ट चॉईस आहे. खालील आपण स्टेप्स वापरून हा जीवघेणा आजारापासून आपण स्वतःला प्रिव्हेंट करू शकतो. ज्या लोकांना हाय रिस्क ग्रुप जो आहे त्यांना HIVचं एज्युकेशन, HIV ट्रान्समिशनचं आपल्याला एज्युकेशन दिलं पाहिजे. देन डिस्पोजेबल सिरिंज आणि निडल्स वापरल्या पाहिजेत. एकदा का त्या वापरून झाल्या की त्यांचं डिस्पोजल एकदम चांगल्या रीतीने केलं पाहिजे आणि लगेचच केलं पाहिजे. सेक्शुअल हॅबिट्स हे चेंज केले पाहिजेत इमिजिएटली. हाय रिस्क ग्रुप्स शुड रिफ्रेन फ्रॉम डोनेटिंग ब्लड. ज्या लोकांना एड्सचा आजार व्हायची हाय रिस्क आहे त्यांनी ब्लड डोनेशन करू नये. टूथब्रशेस, रेझर्स, अदर आर्टिकल्स दॅट कॅन बिकम कंटॅमिनेटेड विथ ब्लड शुड नॉट बी शेड. ब्रशेस नंतर रेझर आणि काही आर्टिकल्स दे ब्लडबरोबर कंटॅमिनेट होतील, हे याचं शेअरिंग नाही केलं पाहिजे. बिफोर रिसिव्हिंग ब्लड एन्श्युअर दॅट इट हॅज बीन स्क्रीन फॉर नॉट कंटेनिंग HIV इन्फेक्शन्स. ब्लड रिसीव करायच्या आधी आपण ब्लडचं एक्झामिनेशन नीट स्क्रीन केलेलं पाहिजे की त्यामध्ये HIVचं इन्फेक्शन नाही आहे. Routine screening must be done for blood donors, organ donors, that is the liver,
kidney, lung and cornea. Donors of the semen and the growth hormone should be routine screening should be done for that also. Patients undergoing hemodialysis and females in high risk groups who are pregnant or contemplating pregnancy. म्हणजेच रुटीन स्क्रीनिंग केलं पाहिजे. ज्यांचं रक्त डोनेट करतो त्यांचं, ऑर्गन डोनर्सचं, किडनी आणि लिव्हर आणि लंग कॉर्निया जे डोनेट करतात त्यांचं. देन सीमन जे डोनेट करतात किंवा ग्रोथ हॉर्मोन डोनेट करण्यासाठी पण स्क्रीनिंग केलं पाहिजे. ज्या लोकांचं हिमोडायलिसिस होतं अशा पेशंट्सचं स्क्रीनिंग झालं पाहिजे. ज्या फिमेल्स हाय रिस्क ग्रुपमध्ये येतात, ज्या प्रेग्नेंट आहेत किंवा कंटिप्लेंटिंग प्रेग्नन्सी त्यांची आता होणार आहे, अशांचं रुटीन स्क्रीनिंग केलं पाहिजे. ओके. नाव every year December 1st is observed as World AIDS Day, and India has started a national AIDS control program in 1987. A red ribbon is worn on World AIDS Day as a universal symbol of awareness and support for people living with HIV. In India, 4 AIDS reference centers have been established. One is AIIMS in New Delhi, then National Institute of Virology in Pune, then Center of Advanced Research on Virology, Vellore, and National Institute of Communicable Disease in New Delhi. National AIDS Control Organization, that is NACO, was set up in the year 1992 by the Ministry of Health and Family Welfare. The aim of this organization is to prevent further transmission of HIV, to decrease the morbidity and the mortality associated with the HIV infection, and to minimize from HIV infection. Okay. The socio-economic impact resulting from the HIV infection. Okay. So this is the symbol for the AIDS. Okay. Now प्रत्येक वर्षी डिसेंबर 1 हा वर्ल्ड एड्स डे म्हणून बघितला जातो. इंडियामध्ये नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम 1987ला चालू झाला होता आणि या दिवशी एक रेड रिबन वर्ल्ड एड डे म्हणून एक युनिव्हर्सल सिम्बॉल आहे अवेअरनेसचं. आणि लोक HIV सपोर्ट करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी तो अवेअरनेस म्हणून तो घातला जातो. इंडियामध्ये 4 एड्सचे रेफरन्स सेंटर्स आहेत आणि एक आहे न्यू दिल्लीमध्ये AIIMS, नंतर पुण्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, वेल्लोरमध्ये सेंटर ऑफ ॲडव्हान्स रिसर्च ऑन व्हायरोलॉजी, देन न्यू दिल्लीमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिझीसेस अँड नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन नाको हा 1992मध्ये हेल्थ आणि फॅमिली वेलफेअरच्या मिनिस्ट्रीनी सेटअप केला होता. आणि या ऑर्गनायझेशनचं मेन एम आहे टू प्रिव्हेंट फर्दर ट्रान्समिशन ऑफ एड्सचं होऊ नये म्हणून, आणि जी डेथ रेट आहे ती डिक्रीज करायची HIV इन्फेक्शनमुळे, आणि सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट HIV इन्फेक्शननी जो होणार आहे त्याचा तो मिनिमाइज करणे. Okay. Now we will see the laboratory diagnosis. At first a test is used to detect the HIV antibodies, while a second CT test is used to weed out any false positive results. The first test is the ELISA test, that is the enzyme linked immunosorbent assay, and the confirmatory test is the Western blot test, which is a highly specific test, and it is based on detecting the specific antibody to viral core protein and envelope glycoprotein. आता लॅबॉरेटरी डायग्नॉस्टिक पहिली जी टेस्ट आहे जी HIV डिटेक्ट करायला, HIV अँटीबॉडीज डिटेक्ट करायला वापरली जाते, आणि दुसरी जी कन्फर्मेटरी टेस्ट आहे ती कुठलं पण फॉल्स पॉझिटिव्ह रिझल्ट येईल त्याला काढून टाकण्यासाठी केली जाते. पहिली जी टेस्ट आहे ती ELISA टेस्ट आहे, एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे, आणि जी दुसरी कन्फर्मेटरी टेस्ट आहे ती वेस्टर्न ब्लॉट आहे. ही हायली स्पेसिफिक टेस्ट आहे जी स्पेसिफिक अँटीबॉडी डिटेक्ट करायला वापरली जाते,
ओके. आणि हा जो व्हायरल कोर प्रोटीन आणि एन्व्हलप ग्लायकोप्रोटीन आहे त्या व्हायरलचा, तो डिटेक्ट करायला ही वापरली जाते. नाव ट्रीटमेंट ऑफ एड्स. दो एड्स हॅज नो क्युअर, certain medicines called antiretroviral drugs can be help in reducing the viral load and prolong the life of the HIV patients. Examples of these drugs used in antiretroviral therapy are TDF, that is tenofovir, then EFV, that is efavirenz, and lamivudine, that is 3TC, etc. ड्रगच्या ट्रीटमेंट ॲज सच कुठलाच क्युअर नाही आहे, पण काही मेडिसिन्स ज्यांना अँटी रेट्रोव्हायरल ड्रग्स म्हणतात ते वापरले जातात, जे हा जो व्हायरसचा लोड आहे त्याला रिड्यूस करायला वापरले जातात आणि त्या HIV पेशंट्सची लाईफ प्रोलॉंग करायला वापरलं जातं. या असे ड्रग्स जे आहेत त्यांना अँटी रेट्रोव्हायरल थेरपीमध्ये ARTमध्ये वापरले जातात. ते आहेत TDF म्हणजे टिनोफोविर, नंतर EFV म्हणजे इफावायरेन्स, आणि तिसरं जे आहे लॅमिव्युडिन, दॅट इज 3TC, एक्सेट्रा. ओके. नाव द ॲडव्हान्समेंट मेड इन द बायोलॉजिकल सायन्सेस हॅव हेल्प्ड अस टू डील इफेक्टिवली विथ मेनी इन्फेक्शियस डिझीसेस. द यूज ऑफ द वॅक्सिन्स अँड द इम्युनायझेशन प्रोग्राम्स have helped us to eradicate completely the dreadful diseases like smallpox. Large number of other infectious diseases like polio, diphtheria, pneumonia, and tetanus have been controlled to a large extent by the use of vaccines, and biotechnology is on the verge of making available newer and safer vaccines. Antibody discovery and different drugs have also helped us to treat effectively infectious diseases like tuberculosis. ओके. आता बायोलॉजिकल सायन्समध्ये खूप सारे ॲडव्हान्समेंट झालेले आहेत आणि त्यामुळे आपण खूप सारे इन्फेक्शियस डिझीसेसला डील करू शकलो इफेक्टिवली. वेगवेगळे वॅक्सिन्स आणि इम्युनायझेशन प्रोग्राम्स आपल्याला मदत केली, जेणेकरून आपण या ड्रेडफुल डिझीज जसा स्मॉलपॉक्स याला आपण टोटली इरॅडिकेट करू शकलो. आणि खूप सारे इन्फेक्शियस डिझीसेस जसे पोलिओ, डिप्थेरिया, निमोनिया आणि टिटॅनिस पण कंट्रोलमध्ये आलेले आहेत वॅक्सिन्स वापरून. बायोटेक्नॉलॉजीमुळे सेफर आणि न्यूअर वॅक्सिन्स बनवले गेलेत आणि अँटीबायोटिक्सचे डिस्कवरी आणि डिफरंट ड्रग्सच्यामुळे यांचं ट्रीटमेंट आपण इफेक्टिवली करू शकलो आणि त्यामुळे आपण TB सारखा आजार पण ट्रीट करू शकलो. ओके. नाव वी विल सी द adolescents नेक्स्ट टाईम. ओके. थँक्यू.